विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वाटतं का नीट, पीसीबी सीईटी, नर्सिंग सीईटी हे सगळं एकच आहे? सिलेबस हा एकसारखा आहे म्हणून कुठलाही आपण एक्झाम देऊ शकतो? तर थांबा, हा गोंधळ तुम्हाला एक दुसऱ्याच वेला नेऊन पोहोचवेल. जर चुकीची एक्झाम चूज केली तर ना ऍडमिशन मिळेल ना करिअर बनेल. म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे की या तीनही एक्झाम मधला खरा डिफरन्स म्हणजे नीट, पीसीबी सीईटी आणि नर्सिंग सीईटी या तिन्ही एक्झाम मधला डिफरन्स, त्यासोबतच सिलेबस आणि एक्झाम लेवल ही कशी असते, ते सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, चला तर आता नीट, पीसीबी सीईटी, नर्सिंग सीईटी यामधलं आपण कन्फ्युजन क्लिअर करूयात. त्यासोबतच या तीनही एक्झामचा डिफरंट जो सिलेबस असतो तो पाहूयात, डिफिकल्टी लेवल पाहूयात, त्यासोबतच करिअर पाथ देखील पाहूयात. फर्स्ट ऑफ ऑल नीट येते. नीट एक्झॅक्टली काय असते? तर ही एक एंट्रन्स एक्झाम आहे. ही जर तुम्हाला एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीव्हीएससी या कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचंय तर तुम्हाला नीट करता येईल. ओके, यामध्ये 3 सेक्शन असतात: फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. आणि या एक्झामचं लेवल हे नॅशनल लेवल असतं. व्हेरी हाय कॉम्पिटिशन. इथे खूप जास्त कॉम्पिटिशन असतं, कारण पूर्ण आपल्या देशामधले विद्यार्थी हे पार्टिसिपेट करतात. त्यामुळे खूप जास्त तुम्हाला कॉम्पिटिशन पाहायला मिळतं. नंतर सेकंड एक्झाम येते, ती म्हणजे पीसीबी सीईटी. तर या एक्झामचं फुल फॉर्म असतं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, सीईटी, जे एमएसटी सीईटीचा पार्ट आहे. ओके, ही सीईटी दिल्यानंतर आपल्याला बी फार्मसी, बीएससी ऍग्री, बायोटेक्नॉलॉजी असे वेगवेगळे कोर्सेस, वेगवेगळ्या डिग्री करता येतात. आणि ही एक्झाम आपली महाराष्ट्र सेल कंडक्ट करते. आता यामध्ये 3 सेक्शन असतात: फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. पण नीट पेक्षाही इझी एक्झाम असते. त्यासोबतच इथे नीट पेक्षा कमी कॉम्पिटिशन असतं, म्हणजे स्टेट लेवल कॉम्पिटिशन असतं. विद्यार्थी मित्रांनो, आता बरेच लोक सांगतात की तुम्ही नीट केलं तर तुमचं पीसीबी सीईटी होऊन जाईल. तर असं नाहीये. या दोन्ही एक्झामच्या लेवल या कम्प्लिटली वेगळ्या आहेत. म्हणजे कुठल्या एक्झामला एनसीआरटी मधलं कम्प्लिटली येतं, त्यासोबतच बाहेरचं येतं. तर कोणत्या एक्झामला स्टेट बोर्डचं, त्यासोबतच थोडी त्यापेक्षा 1% हाय लेवल असते. म्हणजे इतका डिफरन्स असतो. कुठलीही गोष्ट कॉमन नाहीये. प्रत्येक गोष्टी वेगळे आहेत, लेवल वेगळे आहेत, सिलेबस वेगळा आहे, या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. नेक्स्ट एक्झाम येते ती म्हणजे नर्सिंग सीईटी. आता नर्सिंग सीईटी बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाहीये की नर्सिंग साठी सेपरेट सीईटी असते, ती म्हणजे नर्सिंग सीईटी. ओके, आता या थ्रू आपण बीएससी नर्सिंगच्या कोर्सेससाठी ऍडमिशन घेऊ शकतो, पोस्ट बेसिक नर्सिंगसाठी ऍडमिशन घेऊ शकतो. आणि ही पण एक स्टेट लेवल एक्झाम आहे. आता याचा तर सिलेबस कम्प्लिटली वेगळा आहे. यामध्ये बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स यासोबतच इंग्लिश आणि नर्सिंग ऍप्टिट्यूड हे देखील सेक्शन आहेत. आणि इक्वल वेटेज आहे, म्हणजे बायोलॉजी 20 मार्क्स, केमिस्ट्री 20 मार्क्स, फिजिक्स, इंग्लिश, नर्सिंग ऍप्टिट्यूड या सगळ्यांना 20-20 मार्क्स आहेत. आता याची लेवल जी आहे ती नीट आणि पीसीबी सीईटी यापेक्षा इझी लेवल आहे. थोडीशी, जास्त नाहीये, खूप मेजर डिफरन्स नाहीये लेवलमध्ये, पण वेगळी लेवल आहे. आणि या तीनही एक्झाम साठी तुम्हाला प्रिपरेशन देखील वेगळं करावं लागेल. आता पाहूयात नीट वर्सेस पीसीबी सीईटी वर्सेस नर्सिंग सीईटीचा डिफरन्स. ओके, आता नीटचं पाहूया. त्यामध्ये डीप सिलेबस असतो, नॅशनल कॉम्पिटिशन असतं यामध्ये, आणि मेडिकल डिग्रीज आपल्याला मिळतात, डॉक्टरच्या डिग्री. ओके, त्यानंतर पीसीबी सीईटी मॉडरेट लेवलची एक्झाम असते. फार्मसी, ऍग्री, बायोटेक डिग्री अशा वेगवेगळ्या डिग्री जर करायच्या असतील मेडिकल फील्डमध्ये तर तुम्ही पीसीबी सीईटी देऊ शकता. आणि तुम्हाला नर्सिंग मध्येच तुमचं करिअर करायचं असेल तर तुम्ही नर्सिंग सीईटी देऊ शकता. याची लेवल एकदम बेसिक असते. ओके, विद्यार्थी मित्रांनो, आता आपण करिअर ऑप्शन्स पाहूयात. नीट नंतर तुम्ही डॉक्टर, डेंटिस्ट, आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर बनू शकता. तर पीसीबी सीईटी नंतर तुम्ही फार्मासिस्ट, ऍग्रिकल्चर सायंटिस्ट, त्यासोबतच बायोटिक एक्सपर्ट बनू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग सीईटी झाल्यानंतर तुम्ही रजिस्टर नर्स, क्लिनिकल असिस्टंट, हेल्थ केअर लीडर असे सगळे करिअर ऑप्शन तुम्ही चूज करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक एक्झाम हे प्रत्येक करिअर तुमचं डिसाइड करतं. नेक्स्ट पाहूयात, आपण जे कॉमन मिस्टेक्स असतात ते करतो, पण बऱ्याच वेळा विद्यार्थी बऱ्याच चुका करतात. जसं की सिलेबस एकसारखा वाटतो म्हणून एक्झाम आपण चुकीची निवडतो, चूज करतो, इतरांना फॉलो करतो,
माझा मित्र हे करतोय तर मी पण हेच करणार. ओके, पण तुमचं टार्गेट वेगळं आहे, सो तुमच्यासाठी एक्झाम ही वेगळी असेल. पण आपण चुकीची एक्झाम चूज करतो. त्यासोबतच कधी कधी हार्ड एक्झाम देतात आणि आपली अजिबात तयारी नसते. एखादी एक्झाम द्यायची तर तुमचं प्रिपरेशन तेवढ्या लेवलचं व्हायला हवं, तर त्या एक्झामचा काही अर्थ असेल, ती एक्झाम सक्सेसफुल होईल. आता या गोष्टी सगळ्या टाळायच्या असतील तर आमच्याकडे तुमच्यासाठी कोर्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळतील, त्यासोबतच 2000+ आमचे क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला प्रत्येक एक्झाम सोबत मिळणार आहेत. आपण वेगवेगळ्या एक्झामला टार्गेट करतो, जसं की पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेडबलई, नीट, नर्सिंग सिटी, अशा वेगवेगळ्या एक्झाम्स आपल्याकडे आहेत. आता प्रत्येक एक्झामसाठी आपल्याकडे वेगळा कोर्स आहे. म्हणजे पीसीएम सीईटी साठी वेगळा आहे, पीसीबी सीईटी साठी वेगळा आहे, जेडबलई, नीट, नर्सिंग सीईटी, या प्रत्येक एक्झामसाठी वेगवेगळा कोर्स आहे. जर तुम्हाला या सगळ्या एक्झाम वरती टार्गेट करायचं असेल तर आपल्याकडे कॉम्बो कोर्स देखील आहे. म्हणजे तुम्हाला हे पाचही गोष्टी मिळतील, म्हणजे तुम्हाला पाचही एक्झामला टार्गेट करता येईल, ते पण फक्त 10,000 रुपयाला. आणि जर तुम्हाला कुठलाही एक कोर्स जॉईन करायचा आहे, जसं की नर्सिंग सीईटी फक्त, किंवा जेडबलई, किंवा फक्त नीट, तर तुम्ही सिंगल कोर्स देखील बाय करू शकता, तर त्याची प्राइस असेल 5,000 रुपये इतकी फक्त. तर विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता हा कोर्स कसा जॉईन करायचा ते पाहूयात. प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करा, त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोअरचा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा, नर्सिंग सीईटी. नर्सिंग सीईटी टाईप केल्यानंतर तुम्हाला खाली कोर्स दिसेल, तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. ओके, त्यासोबतच तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केलं जाईल, जिथे बाकीचे विद्यार्थी असतील, त्यासोबतच तुमचे एज्युकेटर्स असतील. एज्युकेटर्सशी तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करू शकता, जिथे तुमचे पर्सनल आणि एज्युकेशनल दोनही डाऊट्स तुमचे सॉल्व्ह होतील. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपला व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय.